नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अधिक मास महिन्यामधील जे महात्म्य असतं किंवा पोथी असतं ते वाचल्यामुळे आपल्याला किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2 किंवा धोंड्याचे महात्मा अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सूत म्हणती शौनकादिसी आता ऐका पुढील कथेसी. काय कार्याने राजा परीक्षिताशी जाणे आले वनांतरा. त्याच्या हातून एका ऋषीचा झाला होता अपराध मानाचा. ऋषीने राजाचा सर्पदंशाचा दिला शाप भयानक. सप्तदिनाचे उरले आयुष्यमान आता केवळ उरले जाणून साधावया आत्मकल्याण. आला राजा वनांतरा भाग्य परीक्षिताचे थोरू. सुखदेव लाभला सद्गुरू तेने केला त्याचा उद्धारू. कथा भगवंत सांगुनी ते मजला परम भाग्याने. श्रवणी पडली अमृतवाणी भाग्यवताची कथा कल्याणी. जी का उद्धारक सर्व जीवांची. तेव्हा श्रोते म्हणते स्वतः लागुनी तुम्ही चतुर करण्या संभाषण ऐकवा आम्हा हरिपुराण. जे ज्ञात व्यास कृपेने जे व्यासमुखीचे वचन तुवा केले हितकरण श्रवण. तोच भाग्य करी निवेदन अन्य नको पहाळ. मज सुत मने परमानंदे ऐकली कथा कृपा प्रसादे. ते म्हणती परम मोदे सादर व्हावे श्रवणास. एकदा देवर्षी नारद मुनी गेले असता बद्रिकावनी. भेट नर नारायणाची घेऊनी करती सुख संवाद. नारदे करती स्तुती स्तवना म्हणती अहो नारायणा तुम्ही स्वयंसिद्ध असताना काय कारण तपाचे. तुम्हीच असता सत्याचे निर्माते पालन करता सत्यव्रते. आत्मरूपे जे सत्य ते सत्य साक्षी नारायण. तुम्ही असता स्वय परमेश्वर तुम्ही शरणागताचे तारणहार. मग हा श्रम व्यापार तपाचा चालविला का. तव नारदाशी सांगता नारायण ज्येष्ठांचे कनिष्ठ अनुकरण करते जगी ज्ञात नसून. काय असूनी प्रश्न करसी शब्दानुसार ज्याची कृती त्यास जग मान्य करते. म्हणून आचरण आधिपूर्ती करावा बोधजनासी. तव नारद नारायणाशी म्हणती सत्ययुगी ती होती ख्याती. एकाचे तप दुसऱ्या प्रती होत फलदाते. परी आता कलियुग हे आले इथले नियम सगळे वेगळे. ज्याला ज्याला स्वकर्माची फळे तेथे स्व मिळते भोगावया. लोक गुंतले कलियुगात तो विषय वासनेत मोहमायेच्या गर्देत. जीव आहे अडकलेला कलियुगी तो मनुष्य प्राणी. दुःख पारभोगी जीवनी येथे नाही सुखी कोणी. जो तो असे ग्रासलेला न घडे हातून धर्माचरण न घडे ईश्वर पूजा भजन. कैसे वावे पापशालन पदरी पुण्य पडावे. या कारणे उपाय काही असेल तरी ते सांगाया पाही. मग इच्छा मनी धरली नाही नारायण. तुम्ही होऊनी उपकार जे जीवा कारणे हितकारक. पापनाशक पुण्यवर्धक सांगा काही मार्ग तो. तरी सांगावी ही कथा जी भक्ती मार्गदर्शता ठरेल लोकोपकारा करिता. ऐकण्या अति सुंदर आतुर मी ब्रह्मसुताचे ऐकुनी विनंती. नारायण ऋषी हर्षित होती म्हणती तुझे उपकार वृत्ती प्रेरक माझी निवेदनाला. प्रारंभ निवेदनास करुणे नारायण ऋषी नारदास सांगती कथामृते भरलेले जे जीव उद्धार करी. नारायण ऋषी म्हणती ब्रह्मसुता आठविता त्या श्रीहरी चित्ता करिता. श्रवण हरी कथा होय उद्धार जीवांचा. धन्य ते गोकुळ वृंदावन जेथे खेळला वसुदेव नंदन. अनेक गोपिका न केल्या त्याचे पावन. ती श्यामल सुंदर मूर्ती साजरी अधरावरती असे बासरी. मोर पिसांचा मुकुट शिरी हरी सावळा तो छान. तेने केला असंख्य लीला आपले शत्रू मारेले वेळोवेळा. गोपिका त्या भुलविल्या रासलीला करुनिया. आपले रूप आणि ध्यानाचा आकर्षण लाविले दर्शनाचा. पुरविले कोड भाविकांचा नाना प्रकारे सुखवुनी. ते श्रीकृष्ण रूप सगुण रोकडे चित्ताकारण लावली स्वतःकडे. त्याने सकलांशी केले वेडे आकर्षित करून या. श्रीकृष्णाचे अद्भुत चरित्र व्यासानी वर्णिले असे भागवतात. ते भागवतात तेच बोधामृत आहे जीवन तारावया. तो श्रीहरीचा जो पुरुषोत्तम त्याचे चरित्र अतिउत्तम. जीव उद्धाराचे ते माध्यम श्रवण पठने सार्थकता. नारायण ऋषी म्हणती नारदाशी तेच कृष्ण चरित्र श्रवणाशी. तो सादर व्हावे चित्ताशी एकाग्रते करून या. ते श्रीहरी चरित्र ऐकता दूर सारे दुःख दरिद्रता. संतती संपत्ती मिळेस भक्ता या श्रवण साधने. तव नारायण एक प्रश्न करीती हा पुरुषोत्तम कोण विभूती. ते सांगावे मज प्रति कृपावंत होऊनी. तो नारदाचा प्रश्न ऐकून क्षणिक घेतले डोळे मिटून. नारायण ऋषींनी ध्यान केले पुरुषोत्तमाचे. मर्यादा पुरुष श्रीराम तैसाच. कृष्ण हा पुरुषोत्तम अधिक मास तो पुरुषोत्तम. नाम पाव
पावला असे जगी. या पुरुषोत्तम मासाचे व्रताचरण न करता त्याचे दैन्य दुःख पाप जनांचे दूर होते सारे. या मासाचे जे व्रत आचरती पुण्य लाभते पाप दुःख दारिद्र्य नष्ट चरिते मानवाचे कलयुगी. त्या मासाचा महिमा पुराणी ठेवला आहे लिहुनी. त्याचे आचरण परम कल्याणी असे जीवन उद्धारा. तव नारद कर जोडून या म्हणते लोकोपकार कराया. त्या अधिक मासाचा महिमा सांगा मज विस्तारुनी. कारण वर्षाचे 12 महिने इतकेच ठाऊक मज पामरा. हा अधिक मास काय बरा जन्मा काय कारणे. त्याची झाली एक उत्पत्ती काय कारण कैशी स्थिती कोणे कोणती व्रत या मासात कराविनी. जीवन उद्धारक यावे शांत करा निवेदन. सांगा अधिकाचे महिमान कैसे व्रत आचरण पूजा पुण्यकारक तो कैसा. सूतमैनकी सैनिकापदी साधुनी उपकार मानस तो चित्ती लोक कल्याण सकृपा मेघ करोनिया. नारायण तो ऋषीवर म्हणती नारदा एक अधिक मासाचा महिमा थोर वणिला तो पुरांतरी. या एकाच मासाचे व्रताचरण देई आचरका पुण्यदान. त्याचे सर्व क्लेश हरण होती परम भाग्यवती. नारदा तुझ लागी कथा सांगतो तत्पवेगी. ज्याचे मनुष्य सुख भोगी तो श्रीहरीच्या कृपेने. ती अधिक मासाची जन्मकथा कैसा पुरुषोत्तम नामधरिता झाला कोणी भाग्य जगता विख्यात महापुण्यमय. ब्रह्म नारदी पुराणाचा जो कथाभाग अधिक मासाचा नारायण नारायण संवादाचा तोच येथे निवेदला अरुण विनवई करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. दुसरा अध्याय श्रीहरी चरणी प्रेम भावे समर्पितो. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. तुम्हाला जर हा महात्मा कळाला नसेल तर याचं मी तुम्हाला मराठीतही सांगू शकते. बघा, राजा परीक्षित हा वनात काय म्हणून आला होता हे पाहूया. या दुसऱ्या अध्यायात सुतजी शौनकावधी ऋषींना सांगतात की राजा परीक्षिताच्या हातून एका ऋषींना नकळत अपमान झाला होता. त्यामुळे ऋषींनी राजाला 7 दिवसाचा सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल असा शाप दिला. आपले उरलेले 7 दिवसांचे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी आणि आत्मकल्याणासाठी राजा परीक्षित हस्तिनापूरला सोडून वनात गेले. पण त्या भाग्यवंत राजास तिथे साक्षात सुखदेव मुनी सारखे सद्गुरू लाभले ज्याने भागवत कथा सांगून राजाचा उद्धार केला. तेव्हा श्रोते सुतास म्हणतात की बाबा रे, तू चतुर संभाषण करतात मोठाच्या माहीर आहेस, पण आम्हास त्या कथेची गोडी लागली आहे की तुला व्यासकांकडून जीवाच्या उद्धारासाठी समजली आहे. तेव्हा आता अन्य पालन न करता ती कथा पुढे सांगा. तेव्हा सुतजी सांगू लागले की एकदा देवर्षी नारद मुनी बद्रिकाश्रमी श्री नरनारायणाची भेट घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी नारायणास असे विचारले की तुम्ही स्वतः परमेश्वर स्वरूप असताना तुम्ही हे तपाचरण का करतात. त्यावर नारायण ऋषी म्हणाले की अरे नारदा, जे आचरण ज्येष्ठ मोठी माणसे करतात त्याचेच अनुकरण हे कनिष्ठ करत असतात, म्हणून ज्येष्ठाचा आदर नको का. तेव्हा नारद म्हणाले की देवा, पूर्वी एका केलेल्या तपाचे फळ हे दुसऱ्याला मिळत होते. आता कलियुग आलेले आहे. इथे प्रत्येक प्राणी हा स्वकर्माच्या अधीन झालेला आहे. लोक सुखी दुखी कष्ट आहेत, त्यांचा उद्धाराचा काही मार्ग आहे का. असल्यास तो कोणता. तुम्ही हितकारक पापनाशक पुण्यवर्धक असा काही उपाय आहे का ते सांगा. तेव्हा नारायण ऋषी म्हणतात की श्रीहरी कथा श्रवणकार एक उत्तम कथा आहे असे ते नारायण ऋषी नारदास सांगितले. तेव्हा पापाचा नाश करणारी जीवाच्या जन्माचे सार्थक करणारी श्रीहरी कथा श्रवण करा, भक्ती करा, साधना करा. श्रीहरी चैत्र एकता सर्वांचे दुःख दारिद्र्य दूर होते, संतती संपत्ती याचा भक्तास लाभ होतो. भगवान पुरुषोत्तमाची अधिक मासातील पूजा ही सर्वांना फलदायक आहे. तेव्हा नारदाने हा अधिक मास म्हणजे काय, तर त्यांची जन्मकथा, त्यांचे महत्त्व काय आहे ते सर्व त्यांना जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. इथे हा श्री नारायण आणि नारद यांच्या सुखसंवादाचा बहुउच्चारीने पुराण संबंध प्राप्त होतो आणि ही दुसऱ्या अध्यायाचं महात्म्य आहे आणि इथे पूर्ण होतं. तुम्हाला